काल आम्ही सगळ्या कंपनी म्हणजे IOCL, BPCL, HPCL आणि शहरामध्ये असलेले सगळे डीलर्स याच्यासोबत जवळपास 3.5 तास आढावा घेतला होता. आढावा घेतल्यानंतर आम्हाला असं कळालं की सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठेही पेट्रोल डिझेलचा टंचाई निर्माण झालेलं नाही आहे. त्यामुळे मी सर्व सोलापूरकरांना विनंती करतो आहे की सध्या जे काही पॅनिक बाईंग चालू आहे ते कृपया करू नये. कुठेही टंचाई निर्माण झालेले नाही आहे. जवळपास पेट्रोलच्या बद्दल विचारलं तर जवळपास 11,261 किलोलिटर स्टॉक आमच्याकडे सध्या आहेत आणि दररोज आमच्याकडे येत आहेत. डिझेलचं विचारलं तर जवळपास 38,749 किलोलिटर आमच्याकडे साठा उपलब्ध आहेत. सध्या विचारलं तर जवळपास 7 ते 8 दिवसचा साठा आमच्याकडे उपलब्ध आहे. त्या व्यतिरिक्त दररोज जे काही आमच्या डिमांड आहे त्याच पद्धतीनं सप्लायसुद्धा सुरळीतपणे चालू आहेत. कुठेही टंचाई निर्माण झालेले नाही. त्यामुळे कोणीही पॅनिक बाईंगचे जो प्रकरण आहे ते कृपया करून दिवसामध्ये आम्हाला असं लक्षात आलं आहे की पेट्रोलच्या डिमांड जवळपास 30 ते 31% वाढ झालेली आहेत आणि डिझेलच्या डिमांड जवळपास 50 ते 52% डिमांड वाढलेली आहे. याच्यामध्ये मेजॉरिटी रिझन असं आहे की लोकांचं थोडा भीती आणि पॅनिक बाईंचे प्रमाण सुरू झाले. इतकी टक्के वाढ होऊन सुद्धा कुठेही सोलापूरमध्ये टंचाई निर्माण काल डीलर्सच्या आणि कंपनीजच्या आढावा घेत असताना आम्ही एक विषय सगळ्यांना सूचना दिलेली आहे की तो म्हणजे आमचे शेतकरी आणि दररोज वापरणारे ग्राहक हेच प्रायोरिटी आपल्याला द्यायला पाहिजे आणि सगळ्या शेतकरी बांधवांचा कुठेही गैरसोय होणार नाही तो काळजी आम्ही घेणार आहोत.